मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आजपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होणार, त्यामुळे हळूहळू दिवस मोठा होत जाणार. हा सूर्यदेवतेचा सण म्हणून सूर्याला अर्घ्य अर्पण केले जाते. सर्वप्रथम सूर्याला वंदन करूया. ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः. सण म्हटला की घरोघरी प्रसन्न वातावरण तयार होते. या दिवसात आकाश निरभ्र असते, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवून आनंदोत्सव साजरा करतात. दारापुढे रांगोळी काढली जाते. आजपासून सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. मकर म्हणजे मेंढा, त्यामुळे मकर संक्रांती असेही म्हटले जाते. बायका हळदी कुंकू करतात, सुकळीचे पूजन करतात, तिळगुळ वाटला जातो. आपले बरेचसे सण शेतीशी निगडीत आहे. शेतातून हाती आलेली भरपूर पीक यांचा आनंद सणाच्या रूपात साजरा केला जातो. ऊस, गाजर, गव्हाची कोंबी, हरभरे अशा धान्यांची सुगडात भरून देवाला अर्पण केली जाते. ज्यांनी ही सृष्टी घडवली, ज्याने हे धान्य दिले, त्या शक्तीबद्दल, निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः.